आता 9 मध्ये कसा प्रचार चालू? 9 मध्ये अतिशय चांगला प्रतिसाद. 9 हा शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा कायमच बालेकिल्ला राहिलेला आहे आणि याही वेळी आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचे चारही जे उमेदवार आहेत ते भरघोस मताने निवडून येणार आहेत. विरोधकांनी या ठिकाणी अनेक क्लुप्त्या लढवल्या, आमचे उमेदवार पळवले, परंतु इथला मतदार जो आहे आणि इथले प्रश्न खूप ज्वलंत आहेत. मी तुम्हाला सांगतो, प्रॉपर्टी टॅक्समध्ये इथली जनता हैराण झालेली आहे. टेंबोड्यासारख्या गावामध्ये 2,64,000 1,92,000 अशी बिलं प्राप्त झालेली आहेत. वळवलीमध्ये आम्ही अजून बिलं रोखून ठेवलेली आहेत. इथला सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे तो पाण्याचा. जवळजवळ 2.5 वर्ष मी स्वतः या दोन्ही गावांसाठी पाण्यासाठी झगडत होतो. कसं पाणी दिलं आहे सगळ्या लोकांना माहिती आहे. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे SEZचं काम लवकरच ह्या गावांच्या भोवतालचं कंपाऊंडचं लवकरच चालू होणार आहे आणि त्यात चालू होत असताना गाववाल्यांना जर फायदा मिळवून द्यायचा असेल तर प्रकाश म्हात्रे शेतकरी कामगार पक्ष आणि आमची महाविकास आघाडीची नगरसेवक या ठिकाणी येणं गरजेचं आहे याची खात्री लोकांना पटलेली आहे. कारण आम्ही आपण बघितलं की मुंबई ऊर्जाचा जो प्रकल्प होता ज्याच्यामध्ये इथली सत्ताधारी लोकांनी जेव्हा सगळ्या लोकांना किंवा शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांना झिडकारलं त्यावेळी आमचे आमदार बाळाराम पाटील साहेब, काशीनाथ पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो लढा दिला त्यावेळी सिडकोत गेलेल्या जागेलाही आम्ही 1 लाख रुपये मिळवून दिले. पलीकडे कोलवाडी आणि त्याच्या पलीकडच्या जागेसाठी आम्ही 20-20 लाख रुपये गुंठ्याला मिळवून दिलं आहे. माझा तोच मनोदय आहे की जर SEZचं उद्या इथं काम चालू झालं तर कमीत कमी 5 लाखाची मी मागणी केलेली आहे. त्याच्यापेक्षा आम्ही मिळवून देण्यासाठी माझा पॅनल संपूर्ण आपल्यासाठी सक्रिय राहील असं मी ग्वाही देतो. प्रकाश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उमेदवार भाजपमध्ये प्रवेश केला त्याच्यामुळे काय फरक पडणार आहे? नाही, भाजप खरेदी विक्री करणे हा भाजपचा स्वभाव आहे. खरं तर आमचे उमेदवार अत्यंत सर्वसामान्य आहेत. भाजपला याची घाबराची भीतीच नाही. पण ज्या पद्धतीने त्यांनी 8 वर्ष कारभार केला आहे ह्या जनतेवरती प्रचंड प्रमाणात प्रॉपर्टी टॅक्स लावलेला आहे. पाण्याची सुविधा नाही, रस्त्यांची सुविधा नाही, अशा खितपत अवस्थेमध्ये ठेवलेल्या जनतेमुळे जनतेचा आक्रोश त्यांच्यावरती प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी खरेदी विक्री केली. काही लोक असतात विकाऊ ते गेले, पण तरीसुद्धा ह्या गोष्टीचा परिणाम इतका सकारात्मक झालेला आहे की लोक आता पेटून उठलेले आहेत. काल नवीन पनवेलमध्ये आमची जी रॅली होती तिला इतका प्रचंड प्रतिसाद होता आणि लोक स्वतःहून सांगतात की यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि आम्ही तुमच्या सोबत आहेत असा सरळ मतदार बंधू भगिनी आम्हाला सपोर्ट देत आहेत. रमेश सर, गेले याला गोपाल भगत आपल्यासोबत होते, आता गोपाल भगत इथं नाही, त्याचा कॉलनीमधून काय फरक पडणार आहे? नाही, निश्चित गोपाल भगत जरी नसले तरी गोपाल भगत हे काय प्रभाग 9चे ते नगरसेवक जरी असले तरी गोपाल भगत हा मोठा चेहरा आहे. कळंबोली शहराचे आमचे ते कळंबोली शहराचे गेले अनेक वर्षापासूनचे अध्यक्ष आहेत आणि गोपाल भगतांचा प्रभाव केवळ 9मध्ये नाही 10मध्ये नाही तर संपूर्ण कळंबोली शहरावरती आहे. ते जरी आज या प्रभागाचे उमेदवार नसले तरी त्यांचा सतत पाठिंबा दररोज त्यांनी काही कार्यकर्त्यांची जुळवाजुळव किंवा त्यांच्या आमच्या बैठका हे गोपाल भगत सातत्याने घेत असतात. त्यामुळं त्यांची उणीव आम्हाला निश्चित दिसणार, परंतु त्याचा परिणाम मात्र मतांवरती होणार नाही याची आम्हाला खात्री वाटायला लागलेली आहे. आपण मतदारांना आपण कोणते आव्हान करणार आहे? मतदारांना मी एवढंच आव्हान करेन की ही निवडणूक जी आहे ती गद्दारी विरुद्ध खुद्दारी. माझ्या समोरचे जे उमेदवार आहेत आपल्याला माहिती आहे ते काल परवापर्यंत आमच्याकडे येण्याच्या गोष्टी करत होते आणि अचानक त्यांनी U-टर्न घेतला आणि ते तिकडे गेले. त्यांचा कारनामा मी आता या ठिकाणी उघड करायला हरकत नाही. आपण जर बघितलं तर नगरसेवक किंवा एखादा राजकीय पक्षाचा नेता हा जनतेच्या संरक्षणासाठी असतो, पण ह्या मतदारांनी काय केलं या उमेदवारांनी काय केलं मी तुम्हाला सांगतो की आमच्या आसोडगावच्या ठिकाणी असलेली 35 घरांची आमची आदिवासी वाडी तिला विस्थापित केलं, त्याच्यामध्ये कमिशन खाल्लेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना इथून मुरबाडला स्थलांतरित केलं आणि आज ते आदिवासी बांधव पुन्हा एकदा पत्र्याच्या घरामध्ये राहतात. त्यामुळे प्रचंड आक्रोश आदिवासी बांधवांमध्ये या उमेदवाराबद्दल आहे आणि त्याच्यामुळे आमचा विजय हा अतिशय सुकर झालेला आहे. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांच्या समोर जातात? सगळ्यात पहिला म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा आहे की नवी मुंबई महापालिकेमध्ये जर 30 वर्षापर्यंत ग्रामपंचायतचा टॅक्स चालू शकतो. नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेमध्ये एक गोष्ट साम्य आहे की दोन्हीकडे सिडकोनीच बसवलेली शहरं आहेत 80-90% आणि तिथं जर 30 वर्ष 30 घरपट्टी चालते तर पनवेल महापालिकेला काय धाड पडले की त्यांनी कशासाठी आम्हाला वाढीव बिलं दिलेत हा एक प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की वळवली आणि टेंबोड्या गावासाठी पाण्याची जी सोय होती ती सोय जवळजवळ मी आता ओपन करतो इथं की 2.5 वर्ष आम्ही चोरून पाणी प्यालं आणि ती चोरी मी केलेली आहे. मी जाहीरपणे लोकांसाठी सांगतो की 2.5 वर्ष आम्ही लोकांना चोरून पाणी दिलेलं आहे. तो पाणीही लोकांना नीट देऊ शकले नाही आहे सत्ताधारी, हे मला सांगायला वाटतं. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की इथं रोजगाराचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आणि आमच्या जिव्हाळ्याचा विषय 15 वर्ष आम्ही मंडळी SEZसाठी झगडतोय आणि एका विशिष्ट कंपनीला तो ठेकाही अदा झालेला आहे. त्यांचं काम करण्याची पूर्ण तयारी चालू झालेली आहे, फक्त त्यांच्यामध्ये अडसर मी आहे आणि म्हणून मला पाडण्यासाठी प्रचंड ताकद या ठिकाणी लागते याची मला खात्री आहे. पण ही जनता माझ्यासोबत आहे आणि जनतेला माझी एवढीच ग्वाही आहे
की मी प्रकाश म्हात्रे असला तर तुमच्या घरात लाख लाख रुपये गुंठ्या नाही तर 2-2 लाख रुपये गुंठ्याला पडल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश म्हात्रे तुमच्या सोबत आहे, तुम्ही माझ्या सोबत आहे. अरे प्रकाश म्हात्रे आगे बढ़ो. त्याचबरोबर अत्यंत एक जिव्हाळ्याचा विषय स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचा विषय आहे. दिबा पाटील साहेबांचं हे अत्यंत प्रेमळ गाव. मी साहेबांच्या सोबत 3 वर्ष अतिशय जवळून काम केलेलं आहे आणि या परिसरामध्ये दिबा पाटलांचा एक खंदा समर्थक म्हणून माझा परिचय आहे. त्या नामांतराला जे काय दिरंगाई होते किंवा त्याची चालढकलपणा होत आहे त्याच्याबद्दलही आक्रोश आमच्या प्रभागामध्ये आहे आणि तोही या निमित्ताने व्यक्त होणार आहे. महाविकास आघाडीचा विमानतळाला नाव देण्यासंदर्भात जी तारीख होती ती पुढे गेलेली आहे. आमदारांनी सांगितलं होतं की आम्ही राजीनामा देऊ, आत्मदहन करू. काय सांगायचं? मी मगाशीच सांगितलं की हे सरळ जनतेला उल्लू भाजपच्या अगदी केंद्रापासून अगदी पनवेलपर्यंतचे प्रत्येक पुढारी हेच करते की जनतेला गृहीत धरते. उल्लू बनवण्याचं काम आहे, त्यांनी उल्लू बनवलं आहे. सुरुवातीला विमानाचं ओपनिंगच्या वेळी नामकरण होईल, त्यानंतर विमान जेव्हा टेक ऑफ होईल त्यावेळी नामकरण होईल. आज दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. पण ही महापालिका झाल्यानंतर याच्यावरती मोठं आंदोलन करण्याची जबाबदारी ॲज अ प्रकल्पग्रस्त संघटनेचा अध्यक्ष म्हणून माझ्यावरती आहे. मी दिबा पाटील साहेबांचा सुरुवातीपासूनचा खंदा चाहता आहे, कार्यकर्ता आहे आणि त्यासाठी आंदोलन उभारण्याची जबाबदारी ही मी खांद्यावर घेणार आहे. लोकनेते दिबा पाटील साहेबांचा महाविकास आघाडीचा. नोकऱ्यांचाही प्रश्न आहे. अजूनही स्थानिकांना नोकऱ्या तिथे मिळालेल्या नाहीत. बाहेरच्या भरत्या होत आहेत असं आम्हाला माहिती. हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो की विमानतळामध्ये जेव्हा इंटरव्ह्यूला एखादा तरुण आमचा स्थानिक जातो तेव्हा त्यांना विचारलं तर तुम्ही गुजराती आवसो क्या. म्हणजे हे किती भयानक गोष्ट आहे. आणि आमच्या इथले सत्ताधारी मूग गिलून गप्पा बसलेत. मी ही निवडणूक संपल्यानंतर रोजगाराच्या संदर्भातही आम्ही, कारण आम्ही शेवटी शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील साहेबांचे, दत्तूशेठ पाटील साहेबांचे, दिबा पाटील साहेबांचे वारसदार आहोत. तेव्हा आम्हाला कुठलीही गोष्ट इथं लढल्याशिवाय मिळाली नाही. आम्ही जेव्हा मगाशी उल्लेख केला की मुंबई ऊर्जाच्या लाईनचे आम्ही लोकांना पैसे मिळवून दिले, त्यासाठी आम्हाला पूर्ण पनवेल वावंजा रस्ता एक दिवस रस्त्यावरती झोपून काढायला लागलेला होतो. त्याच्यासाठी आमच्यावरती केसेस झाल्या. नागपूरपर्यंत आम्हाला जायला लागलं पण आम्ही हटलो नाही. लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही सदैव तत्पर असतो, राहणार आहेत याचीच खात्री लोकांना आहे आणि म्हणून लोक आमच्या सोबत आहेत. जो घोडे बाजार झाला त्यामध्ये प्रभाग 20 मधील एका महिलेला म्हणजे उमेदवाराला गाडीत बसून घेऊन जाण्यात आलं. ती गाडी गुजरातच्या पासिंगची होती. काय सांगा, म्हणजे गुजरातच्या गाड्या आज आपल्याकडे फिरतात? नाही, हा कसं आहे, आता भाजप हे घोडेबाजार करणारा एक मोठा पक्ष आहे. प्रचंड सत्ता आहे आणि सत्तेमधून प्रचंड भ्रष्टाचार करून मी तुम्हाला सांगतो की पनवेल महापालिकेमध्ये अनेक प्रश्न आव वासून उभे असताना रस्त्यांची अवस्था, गार्डनची अवस्था इतकी भयानक असताना तिथं 13.5 कोटीचे आज बस थांबे आहेत. जिथं बसचा हेच नाही आहे, बसेसच नाही आहेत, पण बस थांबे मात्र 13.5 कोटीच्या महापालिकेने उभे केलेले आहेत. आणि हे असे त्याची कॉस्टिंग जर बघितली तर 5 ते 6 लाख रुपयाची जी कॉस्टिंगचा तो बस थांबा 28.5 लाखांना तो दिलेला आहे, घेतलेला आहे. त्याच्यामुळं प्रत्येक कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार यांनी करून हे पैसे ते लोकांना खरेदी विक्रीसाठी वापरत आहेत. जनतेला ह्या गोष्टीचा खूप राग आलेला आहे आणि त्याच्यामुळं महाविकास आघाडीची सत्ता येणार ही आता काळ्या दगडावरची रेख झालेली आहे. महाविकास आघाडीचा. कसं घेतो होता प्रकाश भाई आगे बढ़ो. प्रकाश भाई आगे बढ़ो. इथून असं फिरायला असं बाहेर येऊ, असं येऊ. फोन करा, सांग बोलते असं बोलला. गॅस